पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काश्मीरमधील सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करण्यात आलं। सोनमर्ग ते गगनगिरीला जोडणाऱ्या बोगद्यामुळे श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर खुला राहणार आहे। धोरणात्मक दृष्ट्या हा बोगदा देशासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। हा बोगदा प्रवासासाठी खुला केल्यानंतर आता भारतीय सैन्य कोणत्याही अडथळ्यांविना सीमावर्ती भागापर्यंत पोहोचू शकेल। यापूर्वी हिवाळ्यामध्ये प्रचंड बर्फवृष्टी सैन्य आणि सर्वसामान्यांच्या वाहनांना या भागातून ये-जा करणं शक्य होत नव्हतं। या बोगद्यामुळे 12 किलोमीटरचं अंतर केवळ 15 मिनिटांमध्ये पार करणं शक्य होणार आहे। बोगद्याचा आकार इंग्रजीतील झेड अक्षराप्रमाणे असल्याने त्याला झेड मून असं म्हणण्यात येत आहे। या बोगद्याच्या बांधकामामुळे 12 किलोमीटरवरील अंतर आता 6.5 किलोमीटरवर आलेलं आहे। या बोगद्यातून वाहनं ताशी 80 किलोमीटरच्या वेगाने प्रवास करू शकणार आहेत। तसंच एका वेळी 1000 वाहनं या बोगद्यातून प्रवास करू शकतील। हा बोगदा तयार करण्याकरता 2400 कोटी रुपये खर्च करण्यात आलेला आहे। या सगळ्या महत्त्वाच्या सविस्तर बातम्या आपण बघत होतो। आज दिवसभरातली लक्षवेधी घडामोड हीच राहिली की मसाजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निषेध करण्याकरता संतोष देशमुख यांचा भाऊ धनंजय देशमुख यानं आक्रमक असं आंदोलन केलं। मोबाईलच्या टॉवरवर चढू देत नाहीत म्हटल्यानंतर पाण्याच्या टाकीवर तो चढला आणि जवळपास 2 तास त्याने आक्रमक आंदोलन केलं। सगळ्यात पहिली मोठी मागणी त्यांची हीच होती की आम्हाला आतापर्यंतचा जो तपास झाला त्याची माहिती दिली जात नाहीये, योग्य माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे वाल्मिक कराड याच्यावर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, त्याला आरोपी करावं 302 अंतर्गत। या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे आपण बघितल्या। आता वेगवान स्वरूपात त्या अशाच काही बातम्या महाराष्ट्रातल्या बघायच्या आहेत। सुरुवात हेडलाईन्स। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। धनंजय देशमुखांचं आंदोलन अखेर मागे, जरांगे आणि पोलिसांच्या आवाहनानंतर निर्णय। पाण्याच्या टाकीवरून खाली उतरताच देशमुखांच्या डोळ्यात पाणी। उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत मागण्या मान्य करा, नाहीतर आत्मदहन करणार, मसाजोगमधील ग्रामस्थांचा इशारा। कराडवर 302चा गुन्हा का दाखल नाही, जरांगेचा सवाल। मुख्यमंत्री आरोपीला वाचवत असल्याचीही व्यक्त केली शंका। धनंजय मुंडेंच्या खंडणीखोरांना सरकार सांभाळतंय का, मनोज जरांगेंचा सरकारला खोचक सवाल। वाल्मिक कराडनं फोनवरून धमकी दिल्याचा आरोप, सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नीचा पुरवणी जबाब न्यूज 18 लोकमतच्या हाती। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंना जीवे मारण्याची धमकी, जरांगे समर्थकांनी धमकी दिल्याचा हाकेंचा आरोप। महाविकास आघाडी इंडिया आघाडी निष्क्रिय ठरते हे चांगले नाही, ही जबाबदारी कुणाची, सामनातून काँग्रेसला घरचा आहे। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी, संध्याकाळी रंगशारदा सभागृहात महत्त्वाची बैठक, श्रीकांत शिंदे मार्गदर्शन करणार। अमरावतीच्या अंजनगाव सुरजीत 1100 रोहिंग्या बांगलादेशींना बनावट जन्मदाखले दिले, भाजप नेते किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप। पंतप्रधानांच्या हस्ते काश्मीरमधील सोनमार्ग या बोगद्याचं उद्घाटन, श्रीनगर ते लडाख मार्ग वर्षभर खुला राहणार। नमस्कार, मी सुवर्णा। दुपारच्या 100 बातम्यांना म्हणजे वेगवान स्वरूपातल्या घडामोडींना आपण सुरुवात करतोय। धनंजय देशमुखांनी अखेर 2 तासांनंतर पाण्याच्या टाकीवरील आंदोलन मागे घेतलं। जरांगे आणि बीड पोलीस अधीक्षकांच्या विनंतीनंतर धनंजय देशमुखांनी आंदोलनातून माघार घेतली। आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, आम्ही न्यायाची भीक मागतोय। माझ्या भावाला मारलं, त्या सगळ्या आरोपींना फाशी द्या अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली।
2 तासांनी धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरून खाली उतरले. खाली उतरताच मनोज जरांगेंना मिठी मारली. यावेळी धनंजय देशमुखांना अश्रू अनावर झाले. मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट का? पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे, असा संशय बीडमधील आंदोलक महिलांनी विचारला. दरम्यान संतप्त महिलांनी पोलीस प्रशासनाविरोधात आक्रोश व्यक्त करत बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्या अंगावर बांगड्या फेकल्या. धनंजय देशमुखांच्या समर्थनार्थ मराठा तरुण आक्रमक झाले. धाराशिवमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं. धनंजय देशमुखांच्या मागण्या मान्य करत कराडवर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. आम्ही शांततेत न्याय मागतोय, पण न्याय मिळत नाहीये, असा आरोप संतोष देशमुखांची मुलगी वैभवी हिनं केला. पोलीस तपासाबाबत आम्हाला माहिती मिळावी, पोलीस प्रशासन काय करताय, असा सवाल वैभवीनं केला. आम्हाला दिलेली आश्वासनं सकाळी 10 पर्यंत पूर्ण करा. सकारात्मक भूमिका आलीच तर आंदोलन स्थगित करणार, नाहीतर संपूर्ण गाव उद्या आत्मदहन करणार, असा इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी सरकारला दिलाय. आत्महत्या करू नका, आत्महत्या करणं सोपा विषय नाही, असं आवाहन मनोज जरांगेंनी गावकऱ्यांना केलं. खंडणीतल्या आरोपीवर मकोका लावा, हत्येचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी जरांगेंनी केली. धनंजय मुंडेंनी खंडणीखोर तयार केले, तसा आरोप मनोज जरांगेंनी केला. खंडणीखोर राज्यातलं सरकार चालवतंय का, असा सवाल करत एकही आरोपी सुटला तर एका खटक्यात राज्य बंद करून टाकू, असा इशारा जरांगेंनी दिला. गाव आणि कुटुंब भीतीच्या छायेत आहेत. तपासावेळी विश्वासात घेतलं नाही, मला कोणत्याच चौकशीला बोलावलं नाही, असा आरोप धनंजय देशमुखांनी केला. आरोपींना शिक्षा होईलच, पण तपास यंत्रणांवर विश्वास ठेवायला हवा. प्रकरणात कुणीही दोषी आढळलं तरी कारवाई होणारच, असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं. बीड हत्या प्रकरणावर गृहमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातलं आहे. काही गोष्टी समोर आल्याशिवाय कारवाई करता येणार नाही, असं स्पष्टीकरण मंत्री गिरीश महाजन यांनी दिलंय. दरम्यान ज्यांनी चूक केली त्यांच्यावर कारवाई होईल, असं महाजन म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुरवणी जबाबात वाल्मी कराडचं नाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. संतोष देशमुख यांच्या पत्नीनं कराड यांना फोनवरून धमकी दिल्याचा उल्लेख जबाबात दिला होता. त्यामुळे पुरवणी जबाबात नाव असल्यानं कराड 302चा आरोपी होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. खंडणी प्रकरणात गेल्या 13 दिवसांपासून पोलीस कोठडीत असलेल्या वाल्मी कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे. सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे. बीडमधील हत्येप्रकरणी वाल्मी कराड हाच मास्टरमाइंड आहे, त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न सरकारनं करू नये, मात्र सरकार कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप अनिल देशमुखांनी केलाय.